बघतोय आपण सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन. सेक्शन फॉर्म्युलाचे दोन पार्ट आपल्याला बघायचे. एक आहे इंटरनल डिव्हिजन आणि याचा पुढचा आहे एक्सटर्नल डिव्हिजन. बघा काय फॉर्म्युला सांगतो. लेट ए आणि कंसामध्ये ए बार आहे, तर याला आपण म्हणायचं की पॉइंट ए चा हा पोझिशन वेक्टर आहे. सो पॉइंट ए विथ पोझिशन वेक्टर ए बार and point B with position vector B bar be any two point in the space. Space मध्ये ते दोन पॉइंट्स आहेत. and R with position vector R bar be any point on the line segment AB. त्या लाइन सेगमेंट वर तिसरा एक पॉइंट आहे R which divide it internally in the ratio M as N. हा R काय करतोय, सेगमेंट AB ला इंटरनली डिवाइड करतोय MN मध्ये. then R bar equal to MB bar plus N A bar upon M plus N. तर आपण R पॉइंट R चा पोझिशन वेक्टर कसा काढणार आहे, तर MB bar plus N A bar upon M plus N. मग आता डायग्राम बघा आपली कशी असेल. ही आपली लाइन सेगमेंट आहे AB. A चा पोझिशन वेक्टर आहे A bar, B चा आहे B बार. या लाइन सेगमेंट वर कुठेतरी पॉइंट आहे आपला R विथ पोझिशन वेक्टर R बार. काय करतोय, तर इंटरनल डिवाइड करतोय MN मध्ये. याचा अर्थ काय, तर A आणि B च्या मध्ये कुठेतरी R आहे आणि या R चं हे A पासूनचं जे अंतर आहे ते M आहे आणि या R चं हे B पासूनचं अंतर N आहे. म्हणजे R divides segment AB in the ratio M as N. Means distance of R from A is M and distance of R from B is N. मग आपण काय करूया, तर याचा पोझिशन वेक्टर काढायचा प्रयत्न करूया. मग एक पॉइंट घेतला आपण O आणि या O ला हे सगळे पॉइंट जोडू. मग आता हा आपला झाला A बार, हा झाला B बार आणि हा झाला R बार. बरोबर. मग आता याच्या पुढे आपण काय करणार, प्रूफ मध्ये आपण लिहिणार काय काय, तर पॉइंट ए चा पोझिशन वेक्टर ए बार आहे, पॉइंट बी चा पोझिशन वेक्टर बी बार आहे आणि पॉइंट आर चा पोझिशन वेक्टर आर बार आहे. सो लेट ए बार बी बार and आर बार बी पोझिशन वेक्टर्स ऑफ पॉइंट्स ए बी and आर. त्या ए बी आणि आर चे पोझिशन वेक्टर झाले A bar, B bar आणि R bar. Then let R is a point on the line segment AB. Let R be any point on line segment AB. आता सगळं प्रूफ आपण लिहायला नको फळ्यावर, मग आपण काही तोंडाने बोलूयात आणि काही फळ्यावर लिहूयात. कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण फळ्यावर लिहूयात. मग या AB मध्ये कुठेतरी आहे, म्हणजे काय झालंय, तर A मग R आणि मग B आहे. म्हणजे आधी A पॉइंट आहे, डायग्राम मध्ये पण आपल्याला तेच सांगतंय. आधी A पॉइंट आहे, मग R पॉइंट आहे आणि मग आपला B पॉइंट आहे. and AR वेक्टर and RB वेक्टर, कुठल्या कुठली दोन वेक्टर आहेत बघा. AR म्हणजे A कडून R कडे चाललंय आणि R कडून B कडे चाललंय, म्हणजे RB वेक्टर कसे दिसतात, एकाच डायरेक्शन मध्ये आहेत का, R इन सेम डायरेक्शन. हे कसे आहेत, तर एकाच डायरेक्शन मध्ये आहेत. मग आता बघा बरं काय होईल, हे जर एकाच डायरेक्शन मध्ये असतील तर काय होणार, AR अपॉन RB. आपण एक डिस्टन्स घेतलं A चं R पासूनचं आणि R चं B पासूनचं, तर हे अंतर किती आहे बघा, तर M as N आहे. R डिवाइड सेगमेंट AB इंटरनली इन द रेशो M as N आहे. त्यामुळं डिस्टन्स ऑफ R फ्रॉम A इज M and डिस्टन्स ऑफ R फ्रॉम B इज N आहे. मग आता हेच आपल्याला वेक्टर मध्ये नंतर कन्व्हर्ट करायचं. मग आता हे आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं तर कसं होईल बघा, N into AR equal to M into
आर बी हे डिस्टन्स झालं बरोबर. आता हे डिस्टन्स म्हणजे वेक्टरचं मॅग्निट्यूड असतं, हे ए आर डिस्टन्स म्हणजे वेक्टरचं मॅग्निट्यूड असतं. आता याच्यानंतर आपण काय करणार, तर हे लेंथ जी आहे ही लेंथ वेक्टरच्या मॅग्निट्यूड मध्ये कन्वर्ट केली. लेंथ म्हणजेच काय, तर वेक्टरचं मॅग्निट्यूड. आणि हे जर सेम असेल, हे दोन्ही जर सेम असतील तर ते वेक्टर सुद्धा सेम असतील. म्हणजे नंतर आपण काय करणार, तर पुढच्या स्टेपला n इंटू ए आर वेक्टर इक्वल टू n इंटू आर बी वेक्टर हे असं कन्सिडर करणार की याला आपण मल्टिप्लाय करणार. मग आता ए आर वेक्टर काढायचा, आर बी वेक्टर काढायचा. बघा बरं कसं होईल, n इंटू ए आर. आता ए आर वेक्टर आपला येईल कसा बघा, ए आर वेक्टर म्हणजे आपला कसा येईल, तर n इंटू हे काय झालं आर बार मायनस ए बार झालं. टर्मिनल पॉइंटचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पॉइंटचा पोझिशन वेक्टर इक्वल टू m इंटू बी बार मायनस आर बार. टर्मिनल पॉइंटचा पोझिशन वेक्टर मायनस इनिशियल पॉइंटचा पोझिशन वेक्टर. आता हे दोन्ही मल्टिप्लाय करूयात, n नी याला मल्टिप्लाय करूयात, m नी याला मल्टिप्लाय करूयात. किती होईल बघा बरं, हे मल्टिप्लिकेशन केली तर n इंटू आर बार मायनस n इंटू ए बार होईल बरोबर. इक्वल टू इकडे होईल m इंटू बी बार मायनस m इंटू आर बार झालं. आता ते आर बार जे टर्म्स आहेत ह्या टर्म्स एकत्र घेऊया. मग आर बारचे टर्म्स जर एकत्र घेतल्या तर होईल काय बघा, n इंटू आर बार प्लस m इंटू आर बार. ही मायनसची टर्म पलीकडे गेली आणि प्लस झाली. आता ही मायनसची टर्म अलीकडे आणूया म्हणजे इथे झालं m b बार प्लस n a बार झालं. आता यातून आर बार कॉमन निघेल बघा, आर बार कॉमन निघाला तर कंसात राहिलं m प्लस n. तुम्ही n प्लस m लिहिलं तरी चालेल. इक्वल टू आलं n b बार प्लस n a बार. हॅलो. मग आता याच्यानंतर काय होणार, तर तो m प्लस n जो कॉन्स्टंट आहे तो इकडे मल्टिप्लाय डिवाइड करूयात. सो आर बार इक्वल टू काय आलं n b बार प्लस n a बार अपॉन m प्लस n. सो आर बार काय झालं मिळालं आपल्याला, तर m b बार प्लस n a बार अपॉन m प्लस n. हा तुमचा पॉइंट आर चा पोझिशन वेक्टर झाला. बघा पुढचा पॉइंट आहे सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन. जिथे मगाशी इंटरनल हा शब्द होता तिथे आता एक्सटर्नल डिव्हिजन आहे. सो लेट A with position vector A bar, B with position vector B bar be any two points in space. पहिले स्टेटमेंट तर तेच झालं. And R with position vector R bar be the point on the segment AB dividing it externally in the ratio. इथे मगाशी इंटरनली होतं बघा, आता एक्सटर्नली आलं. एक इंटरनली इन द रेशो mx n. Then R bar equal to काय आलं बघा m b bar plus minus n a bar upon m minus n. इथे मगाशी प्लस होता ना, आता हे आलं मायनस. मग आता आपल्याला एक्सटर्नल डिव्हिजन करायची सेम प्रोसेस आहे, काही अवघड नाहीये. फक्त मगाच्या पेक्षा थोडेसे 2-3 स्टेप वेगळे येतात. नेहमीप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं की आपलं उत्तर येतं. आता आपण काय करणार, मगाच्या सारखी डायग्राम काढणार आहे. इथं आहे A, इथं B आहे आणि इकडे कुठेतरी R आहे. असं का काढलं आपण, तर एक्सटर्नल डिव्हिजन. एक्सटर्नल डिव्हिजन म्हणजे काय, तर A B नंतर कुठेतरी R आहे. मग तो B नंतर असेल किंवा A च्या आधी असेल, इकडे सुद्धा असेल कुठेतरी असेल, पण आपण काढताना डायग्राम इकडे काढतोय तर असंच लक्षात ठेवूया. तर A B नंतर कुठेतरी R आहे. मग आता झालंय काय, तर हा R सेगमेंट AB ला डिवाइड करतोय इन द रेशो mx n. म्हणजे या R चं A पासूनचं ही स्टेटमेंट तुम्हाला सांगतो कोणाचं अंतर कुठून आहे. सेगमेंट आहे AB, रेशो आहे mx n. त्यामुळे हा पहिला पॉइंट आधी घ्यायचा. पॉइंट R चं A पासूनचं अंतर असतं n आणि या पॉइंट R चं B पासूनचं अंतर असतं n. मग अशी आपण हेच केलं बघा. काय केलं, तर इथं A होता, इथं B होता, नाही इथं R होता आणि इथं B होता. तर सेगमेंट होती AB, रेशो होता mx n. त्यामुळे या R चं A पासूनचं हे अंतर आपण m मानलं आणि हे अंतर n मानलं.
हे इकडूनचं अंतर हे झालं आणि इकडचं अंतर हे होतं. हे उलटा पालटा करायचं नाही. हे एक्झाम्पल सोडवताना सुद्धा जर उलटा सुलटा झालं तर एक्झाम्पल चुकलं म्हणून समजायचं. मग सेम मगाच्या सारखं आता काय करणार आपण, तर याचे पोझिशन वेक्टर कन्सिडर करणार. हा पॉइंट ओ आहे, हा झाला ए बार, हा झाला बी बार, हा झाला सी बार. मग आता प्रूफ बघा. लेट a bar, b bar and r bar be the position vectors of point a, b and r. ते जे 3 पॉइंटचे 3 पोझिशन वेक्टर आपण कन्सिडर केले, a bar, b bar आणि r bar. बघा आता काय होतंय, this point r divides segment AB externally in the ratio m as n. So r divides segment AB externally means either it is a, b, r किंवा काय असेल तर r, a आणि मग b असेल. तर आपण डायग्राम ही काढलेली आहे, a, b आणि नंतर r. जनरली असंच कन्सिडर करा. तर आपण ह्याची डायग्राम काढतोय, तर याचंच प्रूफ आपण साधारण लिहितो. मग हे एक्सटर्नल डिव्हिजन आपली चाललेली आहे. मग झालं काय, we assume that this is b is in between a and r. मग सेम मगाच्या सारखं आता distance of r from a is m and distance of r from b is n. मग या r चं a पासूनचं अंतर m आहे, r चं b पासूनचं अंतर n आहे. सो ar अपॉन br. आता घेताना कसं घेतलं आपण, तर ar अपॉन br. बघा हे सेम एकाच डायरेक्शन मध्ये गेले. ar म्हणजे हा वेक्टर आहे आणि br म्हणजे हा वेक्टर आहे. हे एवढंच फक्त लक्षात ठेवायचं. मगाशी आपण इथे काय घेतलं बघा, तर आपली इंटरनल डिव्हिजन होती a, r आणि b होतं. हे अंतर m होतं, हे अंतर n होतं. त्यामुळे आपण काय म्हटलं, तर ar अपॉन rb म्हटलं होतं. का, तर हे वेक्टर एकाच डायरेक्शन मध्ये आहेत. बघा आपण लिहिलं पण होतं ते स्टेटमेंट की ar and rb आर इन द सेम डायरेक्शन. मग इथे तेच घेतलं आपण, डायरेक्शन सेम घेतली बघा याची. ar इकडे चाललाय, br पुन्हा इकडे चाललाय, एकाच सेम डायरेक्शन मध्ये आहे. मग हे डिस्टन्स किती आलं, तर m अपॉन n. या दोन्ही प्रूफ मध्ये एवढंच लक्षात ठेवायचंय, हे m अपॉन n. हे जर तुम्ही नीट लिहिलं आणि हे जर तुम्ही नीट लिहिलं तर प्रूफ कुठेच चुकत नाही. हा, पण हे जर मात्र तुम्ही त्याच्यासारखं लिहिलं, म्हणजे ते जसं लिहिलंय ar अपॉन इकडे rb आहे तर इकडं b आहे, याच्या जागेवर जर rb लिहिलं तर प्रूफ मध्ये चुकतं. त्यामुळे हे लिहिताना फक्त नीट लिहायचं, बाकी काही करायचं नाही. का, तर याच्यावरून आपल्याला वेक्टर तयार करायचा आणि तो वेक्टर सेम डायरेक्शनने पुढे गेला पाहिजे म्हणून हे असं लिहायचं. म्हणजे डिस्टन्स लिहिताना हा rb ठीक आहे, डिस्टन्स लिहिताना ठीक आहे, पण ज्यावेळेस त्याचा वेक्टर करायचा आहे त्यावेळेस मात्र हे असंच पाहिजे. त्यामुळे या प्रूफ मध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की कुठं काय लिहायचं, आणि त्याच्यासाठी आपण लक्षात काय ठेवणार, तर कुठल्या डायरेक्शनने आपल्याला जायचंय. तर ही सेम डायरेक्शन दोन्ही डायग्राम मध्ये एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. मग आता हे क्रॉस मल्टिप्लाय केलं तर किती येईल, n इंटू ar इक्वल टू m इंटू br. आता हे डिस्टन्स आहे वेक्टर, वेक्टरचं मॅग्निट्यूड आहे, म्हणजे याला आपण मॅग्निट्यूड ऑफ दिस वेक्टर असं म्हणू शकतो पुढच्या स्टेपला. आणि मॅग्निट्यूड पुन्हा हे दोन्ही मॅग्निट्यूड सेम आहेत, त्यामुळे ही वेक्टर सुद्धा सेम असणार आहे. म्हणजे थोड्या वेळाने आपण काय म्हणणार पुढच्या स्टेपला, की पुढची स्टेप लिहिते बरं का, पुढच्या म्हणजे हे असं झालं n इंटू ar इक्वल टू m इंटू br. म्हणजेच हे मॅग्निट्यूड सेम आहे, म्हणजेच वेक्टर काय झाला, तर सेम झाला. मग हा वेक्टर जर सेम झाला तर तो वेक्टर फक्त आपल्याला काढायचा आहे. मग तो वेक्टर कसा निघेल, बघा हे किती आलं पहा, तर n इंटू r बार मायनस a बार आलं. तर तिकडे किती आलं, m इंटू b बार मायनस r बार मायनस b बार झालं. आता त्या n ने आणि m ने मल्टिप्लाय करा म्हणजे आपलं उत्तर आलं बघा,
किती येईल बघा, n इंटू आर बार मायनस n इंटू ए बार इक्वल टू किती आलं, m इंटू आर बार मायनस m इंटू बी बार. आता आपल्याला काय करायचंय, सगळे आर बार एका बाजूला घ्यायचे. मग आपल्याला कसं पाहिजे त्यानुसार फिरवा. एम बी बार मायनस एन ए बार आणि एम मायनस एन पाहिजे, म्हणजे एम ची टर्म ही पॉझिटिव्ह हवी आणि एन ची निगेटिव्ह. त्यामुळे ही टर्म इकडे ट्रान्सफर करू आणि ही टर्म तिकडे ट्रान्सफर करू. म्हणजे कसं होईल बघा, इकडे गेलं एम बी बार मायनस एन ए बार इक्वल टू इकडे झालं एम आर बार मायनस एन आर बार. आता हे फक्त उलट लिहायचंय आपल्याला. यातून आर बार कॉमन निघेल बघा, कंसात काय राहिलं, एम मायनस एन राहिलं. हा एम मायनस एन इकडे ट्रान्सफर केला तर काय मिळेल आपल्याला, एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन इक्वल टू आर बार. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, तर पुढची स्टेप आपण अशी लिहिणार, हा आर बार उचलणार आणि याचा अलीकडे लिहिणार. तो आर बार इक्वल टू एम बी बार मायनस एन ए बार अपॉन एम मायनस एन. हे आपलं प्रूफ झालं. तर सेक्शन फॉर्म्युला इंटरनल डिव्हिजन आणि एक्सटर्नल डिव्हिजन मध्ये फरक काय पडतो, तर फक्त तुमच्या साइनचा फरक पडतो. आर इंटरनल डिव्हिजन मध्ये ए आणि बी च्या मध्ये आहे, तर एक्सटर्नल डिव्हिजन मध्ये ए बी आणि नंतर आर असतं, किंवा आधी आर असतं मग ए आणि मग बी असतं. अशी तुमची एक्सटर्नल डिव्हिजन होते. फक्त फॉर्म्युल्याचा फरक आहे. आणि हा तुमचा जसा तुमचा प्लेन वरचा सेक्शन फॉर्म्युला आहे तोच हा फॉर्म्युला आहे. हा सेक्शन फॉर्म्युला तुम्हाला झालेला आहे कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये, सेम तसाच हा फॉर्म्युला. बघा काही नोट बघायच्यात आता आपल्याला. या नोट मध्ये पहिली नोट आहे की पॉइंट ए जर A1 A2 आणि A3 असेल, पॉइंट बी आपला B1 B2 आणि B3 असेल. पॉइंट ए कसा आहे, तर A1 A2 आणि A3 आहे. पॉइंट बी B1 B2 आणि B3 आहे. आणि तुमचा आर जो पॉइंट आहे, आर आहे R1 R2 आणि R3. तर याचे पोझिशन वेक्टर कसे असतील पहा बरं. याचा पोझिशन वेक्टर आता मी सगळं नाही लिहित. याचा पोझिशन वेक्टर झाला ए बार, काय आला, A1 I कॅप प्लस A2 J कॅप प्लस A3 K कॅप. पुन्हा याचा पोझिशन वेक्टर झाला B बार इक्वल टू B1 I कॅप प्लस B2 J कॅप प्लस B3 K कॅप. आणि याचा पोझिशन वेक्टर झाला R bar इक्वल टू R1 I कॅप प्लस R2 J कॅप प्लस R3 K कॅप. मग आपला फॉर्म्युला जो आहे R बार इक्वल टू एम बी बार प्लस एन ए बार अपॉन एम प्लस एन. हा इंटरनल डिव्हिजनचा जो फॉर्म्युला आहे, याच्यामध्ये तुम्ही ही आर ची, ही बी बारची आणि ही ए बारची किंमत ही ठेवली तर तुम्हाला या आर बार म्हणजे R1 I कॅप प्लस R2 J कॅप प्लस R3 K कॅप हे इकडे किती येतं हे काढता येतं. आता इकडे I J K चा कोएफिशियंट व्हेक्टर आहे म्हणल्यावर इकडे सुद्धा I J K चा कोएफिशियंट असेल, तर तो असा असेल बघा, एक I कॅप ची टर्म, एक J कॅप ची आणि एक K कॅप ची. मग ही I कॅप ची टर्म, ही I कॅप ची कोएफिशियंट काय तो बघा. इकडे जसं I कॅप कोएफिशियंट आहे तसं इकडे पण I कॅप येतो आणि तो याच्यावर नाही, तो कसा, तर बी बार आणि ए बार ठेवलं तर सगळ्याचे मिळून कसे होतात एम B1 प्लस एन A1 अपॉन एम प्लस एन. हे सगळं टोटल कॅल्क्युलेशन केलं तर आय कॅपचा कोएफिशियंट असा येतो एम B1 प्लस एन A1 अपॉन एम प्लस एन. तर हा R2 जो आहे, हा R2 कोण आहे, जे कॅपचा कोएफिशियंट आहे. त्याची व्हॅल्यू किती येते बघा, एम B2 प्लस एन A2 अपॉन एम प्लस एन. आणि या के कॅपचा कोएफिशियंट येतो एम B3 प्लस एन A3 अपॉन एम
व्हॅल्यू, ही झाली R2 ची व्हॅल्यू आणि ही झाली R3 ची व्हॅल्यू. अशी तुम्हाला ते R चे कोऑर्डिनेट मिळतात. आणि हाच सेक्शन फॉर्म्युला आहे तुमचा. सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन हाच आहे की पहिल्याचे कोऑर्डिनेट x1 आपण असा काढतो, x2 असा काढतो आणि स्पेस मध्ये म्हणून हा तिसरा कोऑर्डिनेट फक्त वाढला आपला. असा तुमचा तो R बारचा कोएफिशिएंटचा सगळा मॅट्रिक्स सगळा वेक्टर येतो आणि त्याचे कोऑर्डिनेट आपण काढू शकतो. आता हे आपण मिड पॉइंट फॉर्म्युला बघूया. आता मिड पॉइंट फॉर्म्युला काय बघा. मिड पॉइंट फॉर्म्युला काय सांगतो की हा ए आहे, हा बी आहे आणि हा आर जो आहे, हा आर कोण आहे तर मिड पॉइंट आहे सेगमेंट ए बी चा. पॉइंट ए विथ पोझिशन वेक्टर आर बार ए बार, पॉइंट बी विथ पोझिशन वेक्टर बी बार and point R with position vector R bar. And this R is midpoint of segment AB. Then if R is midpoint of segment AB, then these two distances are same. या R चं A पासूनचं अंतर आणि B पासूनचं अंतर सेम असेल म्हणजे आपण जो जनरली रेशो M/N म्हणतो हा रेशो MM तरी असेल किंवा NN तरी असेल, बरोबर. आपण म्हणूया की हा रेशो MM आहे म्हणजे 2:2 असं असेल, 2:2 3:3 असं असणार ना. M आणि N सारखे असतील कारण तो मिड पॉइंट आहे. मग तो मिड पॉइंट असेल तर तुमचा सेक्शन फॉर्म्युला काय सांगतो की R बार इक्वल टू MB बार प्लस NA बार अपॉन M प्लस N. मग आता या फॉर्म्युल्यात काय झालं तर M आणि N सेम झाले. मग M आणि N जर सेम असतील तर इथं पण Mच येणार आणि हा N जर सेम असेल तर वरचा M कॉमन निघेल म्हणजे B बार प्लस A बार झालं अपॉन हे 2M झालं. त्यातला हा M कॅन्सल झाला बघा म्हणजे R बार किती आला तर A बार प्लस B बार अपॉन 2 आला. जर मिड पॉइंट असेल तर हा आपला मिड पॉइंटचा फॉर्म्युला आहे. एक्झाम्पल वरून आपल्याला सोडवायचं आहे. हा मिड पॉइंट फॉर्म्युला म्हणजे जर A बार पॉइंट A दिला, B दिला आणि R बार काढायला सांगितला तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा. हा झाला तुमचा मिड पॉइंटचा फॉर्म्युला. पुढचं बघा. जर तुम्हाला अशी डिव्हिजन दिली की फक्त एवढंच सांगितलं R डिव्हाइड सेगमेंट AB, काय म्हटलं R डिव्हाइड सेगमेंट AB आणि हा रेशो दिला नाही. आपलं स्टेटमेंट असं असतं ना R डिव्हाइड सेगमेंट AB इन द रेशो आणि हा रेशो आपला M/N असतो. हा रेशोच आपल्याला माहित नाही. मग या A चे कोऑर्डिनेट माहिती आहे, R चे माहिती आहे, B चे माहिती आहे आणि आपल्याला रेशो जर काढायचा असेल म्हणजे M/N काढायचा असेल तर हा जो रेशो आहे हा रेशो कन्सिडर करताना K/1 करायचा. एक्झाम्पल सोडवताना तो रेशो K/1 किंवा λ/1 आपण हे मागच्या वर्षी केलेलं आहे. λ/1 असं केलं तरी चालेल. तुम्ही काही कॉन्स्टंट घेऊ शकता. मग आता सपोज तुम्ही हे सगळे एक्झाम्पल सेक्शन फॉर्म्युलाने सोडवलं आणि K ची किंमत आली फॉर एक्झाम्पल 3/2. K ची किंमत आली 3/2 तर काय होईल K/1 किती आला 3/2 म्हणजे K/1 हा जो रेशो होता तो किती आला तर 3/2 आला. म्हणजे आपण असं म्हणणार की R डिव्हाइड सेगमेंट AB इंटरनली, कारण इथलं साइन काय प्लस आहे, K चे चिन्ह प्लस आल्यामुळं काय झालं तर आपण म्हणणार R डिव्हाइड सेगमेंट AB इंटरनली. ही डिव्हिजन कुठली झाली तर इंटरनली झाली. आता हेच जर K ची किंमत येताना अशी आली K इक्वल टू -3/2 तर आपण K/1 म्हणजे काय म्हणणार -3/2 आणि हे जे मायनस साइन आहे हे मायनस साइन आपल्याला सांगतं ही डिव्हिजन आहे एक्सटर्नल डिव्हिजन. मायनस साइन आपल्याला सांगतं ही डिव्हिजन आहे एक्सटर्नल डिव्हिजन. मग इथे आपलं स्टेटमेंट काय असेल माहितीये की पॉइंट R डिव्हाइड्स सेगमेंट AB, पॉइंट R डिव्हाइड सेगमेंट AB externally in the ratio 3:2. काय लिहिलं बघा R डिव्हाइड सेगमेंट AB. मी एक्सटर्नली हा शब्द वापरला त्यामुळे मी इथं मायनस साइन वापरलं नाही. जर एक्सटर्नली शब्द वापरायचा असेल तर मायनस साइन वापरायचं
नाही. हे मायनस साइन कोणासाठी आलं, तर आपण जे एक्सटर्नल डिव्हिजन मध्ये अंशस्थानी आणि छेदस्थानी मायनस साइन घेतो ते हे मायनस आलं. त्यामुळे एक्सटर्नली शब्द वापरला की मायनस साइन वापरायचं नाही. आणि इथलं डायरेक्ट स्टेटमेंट काय होईल, आर डिव्हाइड सेगमेंट ए बी इंटरनली इन द रेशो 3:2. तिकडे फक्त मायनस साइन येणार नाही तुमचं. आता पुढचा आहे आपला सेंट्रॉइड फॉर्म्युला. याचा प्रूफ मिड पॉइंट फॉर्म्युला, सेंट्रॉइड फॉर्म्युला किंवा टेट्राहेड्रॉनचं प्रूफ आपल्या सिलेबस मधनं कट झालं. आपण फक्त फॉर्म्युला बघणार. आता सेंट्रॉइड म्हणजे काय, तर या BC चा मिड पॉइंट काढला हा D, या AC चा मिड पॉइंट काढला E आणि हा AB चा मिड पॉइंट काढला F. तर हे काय, तर सगळे मिड पॉइंट आहे. मग मिड पॉइंट्स एक कॉर्नर पॉइंट, एक व्हर्टेक्स समोरच्या लाईनच्या मिड पॉइंटला जर जोडला असा तर हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सेम येतो आणि तो असतो तुमचा G सेंट्रॉइड. मग या पॉइंट A चा पोझिशन वेक्टर झाला A बार, B चा झाला B बार, C चा झाला C बार, पुन्हा या G चा झाला G बार. असे आपल्याला 4 पोझिशन वेक्टर जर मिळाले तर सेंट्रॉइड फॉर्म्युला G हा आपला असतो वेक्टर मधला G बार इक्वल टू A बार प्लस B बार प्लस C बार अपॉन 3. याचा प्रूफ आपल्या सिलेबस मधनं कट झालेला आहे. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. सेंट्रॉइड कसा काढणार, तर A बार प्लस B बार प्लस C बार अपॉन 3. सेंट्रॉइड काय, तर तिन्ही मेडियन, ही मेडियन काढली आपण ADCF आणि BE, हा तिन्ही मेडियनचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे आपला सेंट्रॉइड असतो. आणि हा सेंट्रॉइड काय करतो, तर या AD ला, या तिन्ही मेडियनला 2:1 मध्ये डिवाइड करत असतो. एवढंच मेन म्हणजे लक्षात ठेवा. सेंट्रॉइड G हा काय करतो, तर या AD ला, C किंवा CF ला किंवा BE ला वेक्टर या व्हर्टेक्सच्या बाजूला 2 आणि मेडियनचा जो मिड पॉइंट असतो त्या साइडला 1 या रेशो मध्ये डिवाइड करत असतो. इकडे C च्या बाजूला 2, F च्या बाजूला येणार 1, 2:1 मध्ये डिवाइड करतो. त्यामुळे सेंट्रॉइड फॉर्म्युला हा आपला असा आला. एक आपण टेट्राहेड्रॉन घेतलाय. टेट्राहेड्रॉन म्हणजे काय, तर तिन्ही चारी ज्या साइड आहेत त्याच्या, या चारी साइड ट्रायंगल असतात आणि त्या अशा एकमेकांना कट झाले, एकमेकांना चिकटलेले असतात. आता खालचा बेस बघा, हा BCD एक ट्रायंगल आहे. साइड बघा, हा BABC एक ट्रायंगल आहे. पुन्हा पुढचा ट्रायंगल असेल CDA, पुन्हा एक ट्रायंगल असेल आणि BDA, पुन्हा एक ट्रायंगल असेल. असे 4 ट्रायंगल असतात त्याच्यामध्ये. मग याचा पोझिशन वेक्टर आपला आला A बार, B बार, C बार आणि D बार. आता याचाही तुम्हाला सेंट्रॉइड काढायचा असतो. आता याचा सेंट्रॉइड म्हणजे काय असतो, तर हे जे 4 तुमचे ट्रायंगल आहेत, या चारही ट्रायंगलचे तुम्हाला मिड सेंट्रॉइड काढायचे असतात. आणि या सेंट्रॉइड मधून जाणारी जी लाईन असते, ही लाईन, आता फॉर एक्झाम्पल आपण म्हणू की हा माझा सेंट्रॉइड, या ट्रायंगलचा सेंट्रॉइड आहे, तो याला जोडला. पुन्हा या ट्रायंगलचा सेंट्रॉइड इथं आहे, तो या B ला मी जोडला. तर यांचा हा जो पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे हा माझा होतो G. याचा पोझिशन वेक्टर झाला G बार. तर हा G बार मी कसा काढणार, तर A बार प्लस B बार प्लस C बार प्लस D बार अपॉन 4. हे तुमचं सेंट्रॉइड फॉर्म्युलाचं सूत्र आहे. हे 4 फॉर्म्युले तेवढे लक्षात ठेवा, बाकी त्याचं प्रूफ आपल्याला नाही.